नमस्कार मित्रांनो, नेपाळवरून अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तुम्ही जर YouTube क्रिएटर असाल किंवा तुम्ही सोशल मीडिया यूज करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। नेपाळ सरकारने टोटल 26 सोशल मीडिया ॲप बॅन केलेले आहेत। त्याच्यामध्ये महत्त्वाचे ॲप कोणते आहेत तर YouTube आहे, परत तुमचा WhatsApp आहे आणि Instagram आणि Facebook मेसेंजर पण आहे। तर हे महत्त्वाचे ॲप तर बॅन केल्याचं आहे। त्याच्याबरोबर टोटल 26 ॲप बॅन केलेले आहेत। कोणते ॲप बॅन केलेत आणि कोणते ॲप बॅन केले नाहीत हे मी तुम्हाला सांगणार आहे। आणि इंडियामध्ये पण हे ॲप बॅन होणार आहेत का असे भरपूर जणांना शंका होत आहे की आणि ते टेन्शनमध्ये पण आहेत। तर ते पण मी सांगणार आहे इंडियामध्ये ते बॅन होऊ शकतात का नाही। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नेपाळने हे ॲप बॅन का केलं त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। त्याच्या आधी नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर नेपाळ सरकारने हे 26 ॲप बॅन करण्याचं कारण काय मित्रांनो, तर नेपाळ सरकारने या जे सोशल मीडिया ॲप आहेत त्यांना वारंवार डेडलाईन दिल्या होत्या की तुम्ही तुमचे जे सोशल मीडिया ॲप आहेत ते रजिस्टर करा नेपाळमध्ये। नेपाळ सरकारने त्यांना डेडलाईन पण 2-3 वेळा चेंज करून दिली होती, पण या ज्या सोशल मीडिया ॲप आहेत त्यांनी त्यांचं रजिस्टर केलं नाही नेपाळमध्ये। त्यामुळे त्यांचा 4 सप्टेंबरला नेपाळ सरकारने ते ॲप सगळे बॅन केलेले आहेत। तर कोणते ॲप बॅन केलेले आहेत आणि कोणते बॅन केलेले नाहीत तर टोटल 26 ॲप बॅन केलेले आहेत। त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की Facebook, WhatsApp, YouTube आणि आपलं Instagram हे बॅन केलेले आहेत आणि TikTok बॅन नाहीये तिथे आणि Telegram सध्या रजिस्टरच्या प्रोसेसमध्ये आहे। तर हे 2 ॲप सध्या बॅन नाही आहेत तिथे। TikTokला या नेपाळ सरकारने 2023 मध्ये बॅन केले होते कारण की ते रजिस्टर नव्हतं। नंतर त्यांनी रजिस्टर केलं तर त्याला परत अनबॅन केलं त्या नेपाळ सरकारने। तर आता हे जे बॅन लागले ते परमनंटली बॅन नाही होऊ शकत। जेव्हा हे जे सोशल मीडिया ॲप आहेत नेपाळमध्ये ते जेव्हा तिथे रजिस्टर करतील, नेपाळ सरकारकडे त्यांचं रजिस्ट्रेशन करतील, तेव्हा त्याच्यावरून बॅन हटला जाऊ शकते। तर हे परमनंट बॅन नाही आहे मित्रांनो, तर घाबरण्याचं काही कारण नाही। आणि भरपूर जणांना वाटत आहे जे YouTubeवरती करिअर करत आहेत त्यांना वाटत आहे की इंडियामध्ये पण हे बॅन होऊ शकते। तर असं काही होणार नाही मित्रांनो, कारण की YouTube भरपूर मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि इंडियामधले भरपूर जणांचे बिझनेस YouTubeवरती चालू आहेत। तर इंडियामध्ये असं काही होईल अशी शंका तर इथे वाटत नाहीये। तर नेपाळमध्ये जे झालं ते बघून भरपूर क्रिएटर घाबरलेले आहेत की आपण एवढी मेहनत केलेली आहे YouTubeवरती आणि जर इंडियामध्ये बॅन झालं तर काय होणार। तर इंडियामध्ये बॅन होण्याची शक्यता एकदम 0 असं बोलू शकतो तुम्ही, एकदम नाहीच्या बरोबर आहे मित्रांनो। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। परत भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। धन्यवाद।